भाद्रपद शुद्ध चतुर्थी घरातील सर्व स्त्री पुरुष लहान थोर मंडळींनी प्रातःकाळी उठावे आणि तैलाभ्यंगपूर्वक स्नान करून वर्णाश्रम कुलधर्माप्रमाणे रोजचे अनेक कर्म आटपावे. कपाळाला सुवासिक केशरी गंध लावावे. स्त्री पुरुषांनी आपल्या मुलाबाळांसह उत्तम प्रकारचा पोशाख करावा. घरातल्या मुख्य वडील पुरुषाने देवाची पूजा करून माध्यान्ह समयी गणपतीची मूर्ती अथवा मातीची चांगली रंगवलेली शोभिवंत अशी आणून किंवा स्वतः करून एका प्रशस्त ठिकाणी प्रेक्षणीय अशी आरास करावी. आम्रपल्लव, केळीचे स्तंभ यांचा मंडप घालावा. रांगोळी घालावी. दिव्याचा प्रकाश मुबलक करावा. नंतर रक्तचंदन, दुर्वा, सिंदूर, फुले, पत्री वगैरे सर्व पूजा साहित्य घेऊन पुढील प्रमाणे पूजा करावी. पूजा करतेवेळी शुचिरभूत वस्त्रोपवस्त्र असावे. अंतःकरण भक्तियुक्त ठेवावे. देवाला नमस्कार करून वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून शांतीपाठाने आपण गणेश पूजेची सुरुवात करूया. हरि ओम. स्वस्ति न इंद्रो वृद्धशर्वाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु तं पत्नीभिरनुगच्छेम देवाः पुत्रैर्भ्रातृभिरुतवा हिरण्यैः नाकं गृह्णानाः सुकृतस्य लोके तृतीये पृष्ठे अधिरोचने दिवाः द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु. यानंतर आचमन म्हणजेच डाव्या हाताने पळी भरून पाणी उजव्या हातावरती घेऊन 3 वेळेला प्राशन करायचं आहे. नंतर 2 वेळेला ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हात जोडून बसायचं आहे. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. हस्तप्रक्षालनम. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षराय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. यानंतर प्राणायाम म्हणजे डावा हात छातीवरती ठेवून उजव्या हाताने नाकाला स्पर्श करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे. प्रणवस्य परब्रह्मर्षिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. ओम नमो भगवते वासुदेवाय. उदकं भ्रामयित्वा ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यं. गायत्री मंत्रपठनम्. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरो. यानंतर हात जोडून देवाला नमस्कार करायचा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. शचीपुरन्दराभ्यां नमः. मातापितृचरणकमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो ब्रुवन्तो पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु. सुमुखश्च गदन्तश्च कपिलो गजकर्णकः
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः 12 एतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशा न जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्याद्यौ सर्वकार्यार्थसिद्धये. यानंतर हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये गंधाक्षत फूल घालायचं आहे आणि मम असे म्हणून संकल्प श्रवण करायचा आहे किंवा म्हणता येणं शक्य असेल तर म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याच्यामध्ये जिथे अमुक असा उच्चार आहे त्या ठिकाणी त्या दिवशी असलेल्या तिथी वार नक्षत्र यांचा उल्लेख करायचा आहे. विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतरे शालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने व्यापारिके अमुकनाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतो अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अद्य दिवस नक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थम् अस्माकं सर्वेषां सकुटुम्बानां क्षेम स्थैर्य अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं समस्ताभ्युदयार्थं च सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम मम सहकुटुम्बस्य क्षेमस्थिति आयुरारोग्यैश्वर्यादिवृद्धि सर्वकामदिविघ्नसिद्धि पुत्रधनधान्यसमृद्धि द्वारा प्रतिवार्षिक विहित श्री सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम ध्यानावाहनादि षोडशोपचारैः पूजां करिष्ये. यानंतर आसन शुद्धीसाठी जमिनीला हात लावून आसन शुद्धी करायची आहे. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वञ्च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् ऊर्ध्वकेश विरूपाक्ष मांसशोणितभक्षणे तिष्ठदेवी शिखाबन्धे चामुण्डे ह्यपराजिते अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभेत्. तीक्ष्णदंशमहाकाय कल्पान्तदहनोपम भैरवाय नमस्तुभ्यम् अनुज्ञान दातुमर्हसि वामपादेन भूमिं स्त्रींस्ताडयेत्. या मंत्राने डावा पाय जमिनीला 3 वेळेला लावायचा आहे आणि नंतर मांडी घालून बसायचं आहे आणि शरीर शुद्धीसाठी न्यास म्हणजेच शरीराच्या त्या अवयवाला स्पर्श करायचा आहे. ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य जद्वैश्चाः पद्भ्याग्मुशूद्रो अजायत अंगुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः. दोन्ही हाताचे अंगठे आणि हृदय यांना स्पर्श करायचा आहे. चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा. अंगठ्या शेजारचं बोट
आणि शिर म्हणजे डोकं यांना स्पर्श करायचा आहे. नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णद्यौः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः शिरोत्तरात् तथा लोकाम् अकल्पयन् मध्यमाभ्यां नमः शिखायु षट्. मधलं बोट आणि शिखा म्हणजे शेंडीच्या ठिकाणी स्पर्श करायचा आहे. जत्पुरुखेन हविखा देवा यज्ञमतन्वत वसन्तोऽस्यासीदाज्जङ्ग्रीख्मैध्मः शरद्धविः अनामिकाभ्यां नमः कवचाय होम. करंगळी शेजारचं बोट आणि सर्वांगावरून स्पर्श करायचा आहे. सप्तास्यासन् परिधय स्त्रीः सप्तसमिधः कृताः देवा यद्यज्ञन्तन्वाना अबध्नन् पुरुखं पशुम् कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय षट्. करंगळी आणि डोळे यांना स्पर्श करायचा आहे. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः करतलकृपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट. दोन्ही हाताचे तळवे एकमेकावरती फिरवून डोक्याभोवती हात फिरवून चुटकी वाजवायची आहे. कलशपूजनम. त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला थोड्याशा अक्षतेवरती कलश ठेवायचा आहे आणि कलश पूजेसाठी त्याच्यावरती आपला उजवा हात झाकायचा आहे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यतर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. कलशाला गंधाक्षत फूल व्हायचंय आणि यानंतर शंखाची पूजा करायची आहे. शंखाला अक्षता व्हायच्या नाहीयेत. शंखादो चंद्रदैवत्यं कुक्षो वरुणो देवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ययानि तीर्थानि वासुदेवस्य जाज्ञया शंखे तिष्ठति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्. शंखदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गन्धपुष्पतुलसीपत्रं समर्पयामि नमस्करोमि. शंखाला गंध पुष्प तुलसी पत्र व्हायचंय. यानंतर घंटानाद करून घंटेची पूजा करायची आहे. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताभ्यानलक्षणं घंटायै नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटेला गंधाक्षत फूल व्हायचंय. यानंतर दीपपूजा म्हणजे दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला गंध अक्षत फूल व्हायचंय. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शान्तिप्रदो भव. त्वं ज्योति सर्वदेवानां तेजसां तेज उत्तमम् आत्मज्योतिः परं धाम दीपतुभ्यं नमो नमः. दीपदेवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. दिव्याला नमस्कार करून आपण पूजा केलेल्या कलशातलं पळी भरून पाणी उजव्या हातावरती घ्यायचंय आणि ते सर्व पूजा साहित्यावरती आणि आपल्या अंगावरती शिंपडायचंय. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरः शुचिः सर्वं शुचिः. यानंतर गणपतीची जी मूर्ती आहे ती आपल्या समोर घ्यायची आहे आणि प्राणप्रतिष्ठेचा संकल्प करून देवाच्या हृदयावरती हात ठेवायचा आहे. अस्यां मूर्तो देवत्वसन्निधानेन पूजार्हता सिद्ध्यर्थं प्राणप्रतिष्ठां करिष्ये. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मविष्णुमहेश्वरार्षयः ऋग्यजुस्सामानि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम्. अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः देवस्य हृदिकरं दत्त्वा देवाच्या हृदयावरती हात ठेवायचा आहे. ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं हं हंसः सोऽहं देवस्य प्राणाः यः प्राणाः. ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं हं हंसः सोऽहं देवस्य जीवयः स्थितः. ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं हं हंसः सोऽहं देवस्य वाङ्मनः चक्षुश्रोत्रजिह्वाघ्राण पाणिपायुपाद इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु
स्वाहा पुरतो नैवेद्यं निधाय. यानंतर देवाच्या दोन्ही डोळ्यांना थोडंसं तूप लावायचं आहे आणि मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. वृत्रस्यासि कनीनकश्चक्षुर्दा असि चक्षुर्मे देहि. गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थम 15 वारं प्रणवावृत्तीः करिष्ये. यानंतर आपल्या स्वतःच्या छातीवरती आपला डावा हात ठेवायचा आहे. उजव्या हाताने हाताची छाया देवावरती करून 15 वेळा प्रणवावृत्ती म्हणजे ओम असे मनामध्ये म्हणायचे आहे. ओम 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 ओम. मनो ज्योतिर्जुखतामाजस्य बृहस्पतिर्जज्ञमिमन्तन त्वरिष्ठं यज्ञं समिमं दधातु. विश्वे देवास इह मादयन्तामों प्रतिष्ठ. या मंत्राने देवाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आता देवाच्या ध्यानासाठी हातामध्ये अक्षता घेऊन देवाचं ध्यान करायचं आहे. गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम्. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. हातामध्ये घेतलेल्या अक्षता देवाला व्हायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आवाहनासाठी देवाला अक्षता हातामध्ये घेऊन व्हायच्या आहेत. ओम सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिं सर्वतस्पत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः आवाहयामि. यानंतर आसनाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण देव ठेवणार आहे त्या ठिकाणी आसनासाठी अक्षता व्हायच्या आहेत. पुरुष एवेदग्ं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् उतामृतत्वस्येषानो जदन्नेनातिरोहति. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. यानंतर थोडंसं पाणी देवाच्या पायावरती पाद्य म्हणून शिंपडायचं आहे. एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादश्च विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. यानंतर पळी भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गंध अक्षत फूल असं घालून ते अर्घ्याचं पाणी देवाच्या हातावरती फुलांनी किंवा दुर्वांकुरांनी थोडंसं शिंपडायचं आहे. त्रिपादूर्ध्व उदयेत् पुरुषः पादोऽस्येह भवत् पुनः ततो विक्वं व्यक्रामत्साशनानशने अभि. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. आता पूजकाने आचमनाचे पाणी थोडंसं देवाच्या हातावरती शिंपडायचं आहे. ततो विराड जायत विराजो अधिपुरुषः सजातो त्यर्जत पश्चात् भूमिमथो पुरः. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामि. यानंतर स्नानासाठी देवाच्या अंगावरती थोडंसं पाणी फुलांनी शिंपडायचं आहे. तस्माद्यज्ञात् सर्वभूताः संभृतं प्रेखदाज्यम् पशूंस्तांश्चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याश्च जय. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः. स्नानं समर्पयामि. यानंतर जे पंचामृत 5 प्रकार आहेत पय दधी घृत मधु शर्करा म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर हे वेगवेगळे एक एक पळी थोडंसं फुलांनी देवाला शिंपडायचं आहे. प्रथमतः दूध शिंपडायचं आहे. पयः पृथिव्यां पय ओखरी खुपयो दिव्यन्तरिक्षे पयोधाः पयस्वतीः प्रदिशः सन्तु वैशम्.
ओम भूर्वा स्वाहा मा सिद्धिविनायकाय नमः पयस्नानं समर्पयामि पयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि दूध शिंपडून झाल्यानंतर थोडंसं चांगलं पाणी देवाच्या अंगावरती शिंपडायचं आहे आणि यानंतर दही देवाच्या अंगावरती थोडंसं शिंपडायचं. दधिक्रावनो आकारिखं जिष्णोरश्वस्य बाजिनाः सुरभिनो मुखाकरत् प्रण आयुङ्खितारिखत. ओम भूर्वा स्वाहा महागणपतये नमः घृतस्नानं समर्पयामि दधिस्नानं समर्पयामि दधिस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. यानंतर चांगलं पाणी शिंपडायचं आहे आणि आता थोडंसं पुन्हा तूप देवाच्या अंगावरती शिंपडायचं आहे. घृतं घृत पावानः पिबत बसाम्बसा पावानः पिबतान्तरिक्षस्य हविरसि स्वाहा दिशः प्रदिश आदिशोऽप्यदिश उद्दिशो दिग्भ्यः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वः महासिद्धिविनायकाय नमः घृतस्नानं समर्पयामि घृतस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. यानंतर थोडंसं चांगलं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडासा मध फुलांनी देवाच्या अंगावरती शिंपडायचं आहे. मधुपातारे ताजते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्णः सन्तवोखधीः मधुनक्तमुतोखसो मधुमत्पार्थिवग्रजः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाम् अस्तु सूर्यः माध्वीर्गावो भवन्तु नः. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. यानंतर थोडंसं चांगलं पाणी शिंपडायचं आहे आणि आता थोडीशी साखर देवावरती शिंपडायची आहे. अपाग्निरसमुद्वयस्य सूर्ये सन्तग्ं समाहितम् अपाग्निरसस्य जोरसस्तं वो गृह्णामि त्वमुपयाम गृहीतोऽसीन्द्राय तवा जुष्टं गृह्णाम्ये खतेजो निरिन्द्राय तवा जुष्टतमम्. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः शर्करा स्नानं समर्पयामि शर्करा स्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. यानंतर शर्करा स्नान झाल्यानंतर देवाला पुन्हा थोडंसं चांगलं पाणी शिंपडायचं आहे. गंधर्वस्वा विश्वावसुः परिदधातु विश्वस्यारिष्टे जजमानस्य परिधिरस्यग्निरिड ईडितः. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः षष्ठं गंधोदकस्नानं समर्पयामि गंधोदकस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. गंध मिश्रित केलेलं पाणी शिंपडून झाल्यानंतर पुन्हा शुद्धोदक म्हणजे चांगलं पाणी थोडंसं देवाच्या अंगावरती शिंपडायचं आहे. शुद्धवालः सर्वशुद्धवालो मणिवालस्त आश्विनः शेतः शेताक्षो ऋणस्ते रुद्राय पशुपतये कर्णाजामा अवलिप्ता रौद्रा नभोरूपाः पार्जन्याः. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. यानंतर पंचामृत पूजेसाठी देवाला गंध अक्षत फूल व्हायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायकाय नमः सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि पंचामृतनैवेद्यं निवेदयामि. यानंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः. सकलोपचारार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. अनेन पूर्वाराधनेन पंचामृतपूजनेन सिद्धिविनायक प्रियतान्न मम. एक पळी भरून पाणी धामणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर वाहिलेलं जे फूल आहे त्याचा वास घ्यायचा आहे. दोन्ही डोळ्यांना स्पर्श करायचा आहे आणि उत्तरेच्या बाजूला ते फूल ठेवून द्यायचं आहे. पूजा निर्माल्यम उत्तरेयां दिशि विसर्ज्य पुनश्च गंधपुष्पैः अभ्यर्च अभिषेकं समारभेत. यानंतर अभिषेकासाठी दुर्वांकुराने किंवा फुलांनी थोडं थोडं पाणी गणपतीच्या अंगावरती शिंपडायचं आहे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं खलुदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्दात्
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादींस्तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षिः निचरद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं धृतं च वरदमस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासदं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायते नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तोन्वर्णम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः एतदसर्वशीर्षंयोधीते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेतते स पञ्चमहापापात्वमुच्यते सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधीयानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनाद्ययं कामवधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यधरवनवाक्यम् ब्रह्माद्यावरणं विद्यान्न पिबेति कदाचनेति यो दूरवाङ्कुरेर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यस्याद्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधो वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महाप्रत्यवायात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषदो ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि ॐ सर्वेखां वा एकवेदानाग्रसेन रसोजत्साम सर्वेखामेवैनमेतद्वेदानाग्रसेनाभिषिञ्चति ॐ शान्तिः 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 सुशान्तिरभवतु सर्वारिष्टशान्तिरभवतु। या इथे देवाचा अभिषेक पूर्ण झालेला आहे।